मी अनिल जगताप। आज आपल्या सर्वांच्या समोर येण्याचं प्रमुख कारण आहे खरीप 2020 आणि 21च्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयामध्ये जे काही 2 प्रकरणं सुरू आहेत त्या संदर्भात सध्या काय स्थिती आहे याविषयी माहिती द्यावी म्हणून मी मुद्दाम आपल्यासमोर आलेलो आहे। जसे की आपण सर्वजण जाणता 2020 मध्ये या जिल्ह्यातल्या 9,48,990 अर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता। त्यावेळेस बजाज अलायन्स पीक विमा कंपनी होती। 72 तासात शेतकऱ्यांनी पूर्वसूचना दिल्या नाहीत म्हणून या जिल्ह्यातल्या केवळ 79,000 शेतकऱ्यांना 56 कोटी रुपयाचे वाटप झाले होते। त्यावर्षी केंद्र, राज्य आणि शेतकऱ्याचा हिस्सा मिळून पीक विमा कंपनीला 639 कोटी रुपये गेले होते। या संदर्भात उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 18,000 रुपये देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने दिले होते। कंपनीने 376 कोटी रुपये दिले, मात्र उर्वरित रक्कम पीक विमा कंपनी देत नव्हती म्हणून तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीविरुद्ध महसूल कारवाई सुरू केली होती। त्या आदेशाला चॅलेंज देत पीक विमा कंपनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, मात्र 150 कोटी रुपये भरून घेत त्या आदेशाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती। त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 75 कोटी रुपये वाटप करण्यात आले। उर्वरित 75 कोटी रुपये आजही उच्च न्यायालयामध्ये जमा आहेत। त्या संदर्भात 10 सप्टेंबरला आता अंतिम सुनावणी आहे। दोन्ही वकिलांचे युक्तिवाद पूर्ण झाले असून लेखी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत। 10 सप्टेंबरला लेखी प्रतिज्ञापत्र होईल आणि धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम देखील मिळून जाईल। 2021 मध्ये बजाज अलायन्स पीक विमा कंपनीनं धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केंद्रीय परिपत्रकाचा आधार घेत केवळ 50% रक्कम दिली होती। त्याविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांनी आणखी 50% रक्कम देण्यासाठी उच्च न्यायालयात आरआरशी कारवाई केली। त्याला देखील कंपनीनं उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले होते। त्याला स्थगिती दिल्यानंतर आता ते प्रकरण पूर्णपणे चाललेलं असून 374 कोटी रुपयांसाठी उच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झालेली आहे। कधीही आदेश येऊ शकतो। मी राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे याचिका दाखल केली होती, मात्र उच्च न्यायालयात याचिका असल्याने निकाल दिला गेला नाही। खरं तर फक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या स्थगिती आदेशाला उच्च न्यायालयामध्ये स्थगिती मिळाली होती, मात्र राज्य शासनाने निकाल न दिल्यामुळे शेतकऱ्यांना 2 वर्ष रखडत पडावे लागले। ही माहिती देण्यासाठी आपल्यासमोर आलो। नमस्कार।